नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओटी भरण्याची परंपरा आणि ओटीमध्ये केळी का दिली जात नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. सुवासिनीची ओटी भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यात खणा नारळाबरोबर कोणतंही फळ द्यावं, पण केळी देऊ नयेत असं म्हणतात. पण का? यामध्ये काय शास्त्र आहे? चला जाणून घेऊया. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. अशा वेळी खण म्हणजे ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, पैसे आणि फळं दिली जातात. मात्र त्यात केळाचा समावेश नसतो. आता ओटीमध्ये केळी न देण्याचं कारण काय? तर ज्योतिष अभ्यासक सांगतात, महाराष्ट्रातच नाही तर भारतात सर्वत्र ओटी भरताना केळी दिली जात नाही. कारण केळाच्या झाडाला एकदाच केळांचा घड लागतो, मात्र पुन्हा केळी येत नाहीत. आलीच तरी ती चांगल्या प्रतीची नसतात. ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषेध मानलं जातं. पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतेही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा त्यामागे रूढ झाला. आता ओटी म्हणजे नाभिखालचं पोट म्हणजे जिथे स्त्रियांचं गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विषय आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केलं जातं. एका अर्थानं हा स्त्रीच्या मातृत्वाच्या, तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव मानला जातो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होते. ग्रामीण भागात यालाच फळ भरणं असेही म्हणतात. त्याचबरोबर लग्नानंतर गर्भाधान विधी यातही ओटी भरली जाते. एकंदरीतच मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकरुवाळ, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळं इत्यादी साधन सामग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची मानली गेली आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहे. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते. यावरूनच या विधीचं महत्त्व लक्षात येतं. एवढंच नाही तर केळी हे एक असं फळ आहे ज्याचं झाड एकदाच फळ देतं. फळ दिल्यानंतर ते खोड कापून टाकलं जातं. कारण त्यातून पुन्हा नवीन निर्मिती होत नाही. यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की ओटीमध्ये केळी देणं म्हणजे एकच अपत्य किंवा मर्यादित सौभाग्य याचा आशीर्वाद देण्यासारखा आहे. ओटी भरण्याचा उद्देश हा अनेक अपत्यांचा, सतत वाढणाऱ्या सौभाग्याचा आणि समृद्धीचा आशीर्वाद देणं आहे. त्यामुळे केळीऐवजी डाळिंब, सफरचंद, संत्री यासारखी फळं दिली जातात, जी सतत वाढ आणि विपुलता दर्शवतात. आणि ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानलं जातं. पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतेही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला असं सांगितलं जातं. याचबरोबर केळी बहुतेकदा मोठी आणि जड असतात. ओटीमध्ये ठेवल्यास ती इतर नाजूक वस्तूंवर दबाव टाकू शकते, ज्यामुळे ओटीचं सौंदर्य आणि व्यवस्थाही बिघडू शकते. त्यामुळे डाळिंब, संत्री यासारखी गोल आणि टिकाऊ फळं निवडली जातात, जी व्यवस्थित बसतात आणि ओटीचं सौंदर्यही वाढवतात. याशिवाय केळीची जैविक गुणधर्म यात महत्त्वाचे आहेत. केळी इथिलीन वायू सोडते, जो इतर फळांना लवकर पिकवतो. जर ओटीमध्ये केळी ठेवली तर इतर फळेही लवकर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परंपरेने केळी टाकली जात नाही, जेणेकरून ओटीतील सर्व वस्तू ताज्या आणि शुभ राहतील. आता तुम्हाला काय वाटतं? वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहेत की नाही? आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्या परंपरेचा सखोल अर्थ आणि भावना समजावतो, तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागचं तर्कसंगत कारण सांगतो. आपली भारतीय संस्कृती ही नेहमीच या दोन्हीचा सुंदर मेळ घालणारी आहे. केळी टाकण्यामागे आध्यात्मिकदृष्ट्या सौभाग्य आणि विपुलतेचा विचार आहे, तर वैज्ञानिकदृष्ट्या व्यावहारिक आणि शुद्धतेचा विचार आहे. दोन्ही दृष्टिकोन आपल्याला एकच गोष्ट सांगतात, आपल्या परंपरा केवळ रूढी नाही तर त्यामागे खूप विचार आणि काळजी आहे. ओटी भरण्याची परंपरा आणि ओटीमध्ये केळी का दिली जात नाही, अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ओटी भरण्याची परंपरा आणि ओटीमध्ये केळी का दिली जात नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.